नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 2 ऑगस्टच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. जानकीची आणि लताबाईची भेट झालेली असते. जानकीला आता हे सुद्धा समजलेलं असतं की तीच तिची खरी आई आहे. त्या दोघी एकमेकीला कडकडून मिठी मारत असतात. त्यानंतर तिची आई जानकीला शिरा भरवत असते, परंतु ऐश्वर्या सुद्धा तिथेच असते आणि ती लपून म्हणत असते की जानकी, एकदा का तू हा शिरा खाल्लास ना, मग तुला शांत झोप लागेल. इतकी शांत की आणि तसंच होतं. जानकी तो शिरा खाल्ल्यानंतर आईच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपते आणि तिला खूपच गाढ झोप लागते. काही वेळानंतर तिला जाग येते, परंतु तिथे तिची आई नसते. त्यानंतर ती घरी येते आणि ती ऋषिकेशला आनंदानेच म्हणत असते, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेवढ्यातच दारात पोलीस येतात आणि ते म्हणतात, मिसेस जानकी रणदिवे. आणि ते तिला म्हणतात, आम्ही लताबाईच्या खुनाअंतर्गत तुम्हाला अटक करतोय. आणि पोलीस तिला घेऊन जात असतात. त्यावेळी ऋषिकेश तिला म्हणतो, जानकी पोलिसांकडे साक्षीदार असेल, परंतु तू निर्दोष आहेस यावर माझा विश्वास आहे. आणि पोलीस जानकीला घेऊन जात असताना ऋषिकेश सुद्धा त्याच्या गाडीवर त्यांच्या गाडीबरोबरच जात असतो. तुम्हाला काय वाटतं, ऐश्वर्यानेच पोलिसांना अशी बातमी दिली असेल का? आणि यात जानकीला अडकवलं असेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.